नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिट नंबर 6 मधील 6.3 बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट ह्या घटकाविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये खाली दिलेली आकडेवारी बघायची आहे. लुक ॲट द स्टॅटिस्टिक गिवन बिलो. यामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये डिपार्टमेंट, जॉब्स अवेलेबल अँड नंबर ऑफ ॲप्लिकंट्स म्हणजे विभाग, उपलब्ध नोकऱ्या आणि अर्जदारांची संख्या या ठिकाणी आपल्यासाठी अवेलेबल केलेली माहिती असतं. ॲनिमल हजबंड्री म्हणजेच पशुपालन, त्यामध्ये उपलब्ध नोकऱ्या ह्या 729 729 आणि अर्जदारांची संख्या जी आहे ती नंबर ऑफ ॲप्लिकंट्स 3.3 लाख. अशाच प्रमाणे विविध इथे खाते दिली आहेत. अर्थ खाते, वन विभाग, महसूल विभाग आणि या सगळ्यांची टोटल. असं जर आपण तक्ता जर बघितला तर आपल्याला 14.66 लाख ह्या अर्जदारांची संख्या आहे. त्यापैकी फक्त उपलब्ध नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या फक्त 4,414 इतक्याच आहेत आणि आपण लाखाचा आकडा जो बघतो आहे तो कदाचित बेरोजगारीचा आकडा असू शकतो किंवा आहे आणि याहीपेक्षा मोठा आकडा आपल्याला बघायला मिळणार आहे. कोरोनाच्या या महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं, कोविड-19 ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे यामध्ये तरी बेरोजगारीची ही मूळ समस्या आपल्याला तयार झालेली दिसते. त्याचबरोबर विदेशातूनही आपल्या भारतात आज तरुण तरुणी येत आहेत की तिकडच्या जॉब्स त्यांच्या सुटलेल्या आहेत आणि तेही भारतात आपल्या कॉम्पिटिशनला असणार आहेत आणि म्हणून बेरोजगारीची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्याच संदर्भात आपल्याला बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीची कारणं कोणकोणती आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात या संदर्भात आपल्याला सविस्तररित्या अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी मिनिंग ऑफ अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा अर्थ आपण बघूया. इट डज नॉट रिक्वायर मच एफर्ट्स टू फिगर आउट फ्रॉम the above data that the number of applicants have far excelled the number of vacancies. वरील आकडेवारी जी आपण बघितली होती, उपलब्ध नोकऱ्यांपेक्षा अर्जदारांची संख्या कितीतरी पटींनी अधिक आहे. ज्या अर्जदारांची निवड होणार नाही त्यांचे काय होईल याची कल्पना आपण करू शकता का? त्यातील काहींना नोकरी मिळेल परंतु कदाचित ती त्यांच्या पात्रतेशी जुळणारीही नसेल. काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरू करतील परंतु त्यातील बहुसंख्य रोजगाराच्या संधीपासून वंचितही राहतील आणि यावरून आपल्याला या बेरोजगारीच्या समस्येची गंभीरताही लक्षात येईल. दिस इज द ग्रॅव्हिटी ऑफ प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. अँड नेक्स्ट ह्यामध्येच मिनिंग ऑफ अनएम्प्लॉयमेंट आपण बघतोय. व्हेन वन रेफर्स टू पीपल हू आर अनएम्प्लॉयड, इट इज ऑलमोस्ट ऑलवेज इन द कॉन्टॅक्ट ऑफ हू इज एम्प्लॉयड. ऑल्सो द convention is to focus on the age group between 15 to 59 years. The term unemployment is used to refer to people who are jobless, actively seeking work and available to take a job. जेव्हा जेव्हा बेरोजगारीची चर्चा होते तेव्हा मुख्यतः आपल्याला ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळालेली नाही अशा लोकांचा संदर्भ दिला जात असतो. तसेच त्यामध्ये फक्त 15 ते 59 या वयोगटातीलच लोकांचा विचार केलेला असतो किंवा विचारात 30 लोक घेतली जातात. बेरोजगार या संज्ञेची व्याख्या जर बघितली तर ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिलेल्या आहेत अशा व्यक्ती की ज्याला आपण बेरोजगार असं म्हणतो. मग ही आकडेवारी आपल्याला कुठून मिळते? नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस NSSO या संस्थेने केलेला द पिरियॉडिकल लेबर फोर्स सर्वे PLFS या पाहणीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण हे 5.3% इतके तर शहरी भागात 7.8 इतके आहे. आर्थिक वर्ष 2018चा जर विचार केला तर यामध्ये संपूर्ण भारतातील रोजगारीचे प्रमाण हे 6.1% इतके होते. NSSOच्या अहवालानुसार ज्या व्यक्तीला एका आठवड्यात 14 तासाहून अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही अशी व्यक्ती ही बेरोजगार म्हटली जाते. अकॉर्डिंग टू द पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे PLFS ऑन नॅशनल
Survey Office NSSO. Unemployment in rural India was 5.3% and urban unemployment was 7.8%. On the whole, unemployment in the financial year 2018 stood at 6.1%. According to NSSO, an unemployment person is one who puts in less than 14 hours of paid work in a week. Distributions in global economy, like periodic industrial recessions is one of the causes of unemployment. For example, tourism, shipping, information technology, education, construction, textile industry, etc. आपण जर बघितलं तर आपल्याला आठवड्यात 14 तासाहून अधिक वेतन ज्या व्यक्तीला मिळवून देणारं काम मिळत नाही अशी व्यक्ती तिला बेरोजगार असं म्हटलं जातं. औद्योगिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तर बेरोजगारीचे एक कारणही ते असू शकते. पर्यटन, सागरी वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, बांधकाम, कापड उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल निर्माण झाल्यामुळे थोड्या काळासाठी मंदीचीही लाट येत असते, जी लाट आज आलेली आहे आपल्या भारतामध्ये सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, बेरोजगारीची कारणे. फर्स्ट आपण बघितलं बेरोजगारीचा अर्थ, मिनिंग ऑफ अनएम्प्लॉयमेंट, अँड सेकंड आपण बघत आहोत बेरोजगारीची कारणे, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर अनएम्प्लॉयमेंट. त्यामध्ये फर्स्ट आहे आवश्यक कौशल्यांचा अभाव, इनॅडिक्वेट स्किल्स. आता ह्या फर्स्ट पॉईंटमध्ये आपण बघतोय बऱ्याचदा आपल्या अशी काही परिस्थिती असू शकते की औद्योगिक किंवा संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये जर बघितलं तर अशा नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली कौशल्य अर्जदाराकडे प्राप्त केलेली नसतात आणि म्हणून कदाचित ती व्यक्ती बेरोजगार राहते. पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असलेल्या जागांवर नोकरी करत राहतात अशी लोकं. आणि म्हणून तसेच तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे अनेक कामगारांची कौशल्य अनावश्यक ठरत जातात आणि त्यामुळेही बेरोजगारी वाढते. उदाहरणार्थ जर बघितलं तर टंकलेखनाची सरकारी परीक्षा आता आंतरजाल स्थळाचा वापर करून घेतली जाते. पूर्वी हीच टायपिंगचे कोर्सेस करून त्या कोर्सवर आधारित नोकरी मिळायची, पण आता तसं राहिलेलं नाही. जे काही आहे ते इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला काम करावे लागते आणि म्हणून ही कौशल्य बदलली. टंकलेखन हे कौशल्य कालबाह्य झालं आहे, ते अनावश्यक होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. इनॅडिक्वेट स्किल्स, समटाइम्स स्किल सेट ऑफ an individual do not match the requirements of the industrial and corporate world. Such people are likely to be unemployed or underemployed. Also, advance in technology has rendered numerous workers unemployed as their skill sets have become redundant today. For example, the government typing examination has now become an online examination in Maharashtra. Typing skill on the age-old manual typewriter has very limited use in present time. सेकंड पॉईंट जर आपण बघितला तर नोकरी बदलणे हे सुद्धा एक बेरोजगारीचं कारण आहे. फ्रिक्वेंट शिफ्ट इन जॉब्स. When individuals are temporarily unemployed or when they are switching jobs, there is a period of no employment between one job and the next. For example, a farmer who is able to work during the monsoons may remain unemployment after the harvest season and may have to search for other old jobs in urban areas. This leads to an influx of people in urban areas. नोकऱ्या वेळोवेळी बदलल्या जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरी काही कारणाने सुटते किंवा ती व्यक्ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या शोधात असते, त्यावेळेला मधला जो काळ जातो तो बेरोजगारीचा मानला जातो. उदाहरणार्थ आपण बघतो पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याच्या कामामध्ये गुंतलेला असतो. शेतकरी कापणीनंतर रिकामा असतो आणि तो जो काळ असतो तो त्याचा बेरोजगारीचा काळ ठरतो. आणि म्हणून शेतकऱ्यांना तात्पुरत्या मजुरीच्या शोधाकडे ते शहराकडे जात असतात आणि त्या काळात खेड्यांमधून शहराकडे येणाऱ्यांचा जो काही ओघ आहे तो खूप वाढत गेलेला असतो. थर्ड पॉईंट आपण बघतोय अर्थव्यवस्थेतील चढउतार, चेंजिंग इकॉनॉमी. आता हे अर्थव्यवस्थेमध्ये कसं चढउतार होतं, यामुळे बेरोजगारीचं काय असं कारण असू शकतं. द वर्ल्ड इकॉनॉमी हॅज इट्स अप्स अँड द डाऊन्स. For example, the construction
and real estate sector is well known for periods of huge economy activity and loose period. In the loose periods there are greater changes of workers losing their jobs, and when the economy seems to be doing great, there is a boom in employment. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चढ उतार हे सतत होत असतात. उदाहरणार्थ बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते, आणि त्यानंतर ह्याच काळामध्ये मंदीचा काळ जेव्हा येतो, असे हे चक्र अपरिचित आपल्याला तर नाहीच, सगळ्यांना परिचित आहे. मंदीच्या काळामध्ये कामगारांच्या हातात काम नसण्याची शक्यताही मोठी असते, आणि ती स्थिती आजही आपल्याला जाणवते आहे. आणि यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये चढ उतार होतो, जो की आजच्या परिस्थितीला आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसतोय. बरेचसे आपले कामगार हे त्यांच्या राज्यात निघून गेल्यामुळे कदाचित प्रत्येक राज्यामध्ये ही मोठी समस्या जाणवत आहे कामगारांच्या संदर्भातली, आणि म्हणून त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळू शकत नाही, आणि त्याचा परिणाम आपोआपच अर्थव्यवस्थेवर होतो. त्यानंतर चौथा पॉईंट आपण बघतोय, हंगामानुसार बदलणारी स्थिती, सीझनल शिफ्ट. काही बाबतीत उद्योग क्षेत्रामध्ये बघितलं तर ठराविक काळामध्येच कामगारांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ आपण त्यानुसार म्हटलं तर हंगामानुसार नोकऱ्या मिळतात, जसं कृषी क्षेत्र, बँकिंग, सागरी वाहतूक. अशा काळामध्ये होणाऱ्या स्थलांतराचा शहरातील बेरोजगारीच्या स्थितीवर मोठा प्रभाव पडतो. भारतातील कृषी क्षेत्र आणि मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे त्यामुळे रोजगार हा हंगामी बनत जातो त्या क्षेत्रापुरता. गॅप इन चौथा पॉईंट आपण बघतोय, सीझनल शिफ्ट. इन द सेम वे ॲज सीझन कम अँड गो, seasonal periods of employment are common in certain sectors. This is seen, for example, in agriculture, banking sector, and shipping industry. Seasonal migration of people from rural to urban areas has an effect on urban employment too. In India, agricultural activity is depend on the monsoon and is thus seasonal in nature. आता आपण पाचवा पॉईंट बघूया, मागणी आणि पुरवठा यातील तफावत, गॅप इन डिमांड अँड सप्लाय. द नंबर ऑफ individuals who fit a job are far higher than the opening available. Many educated youth aspire for white collar jobs and are unwilling to accept work that does not fit their needs. बऱ्याचदा काय होतं की अनेक उद्योगधंद्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असणारे जे काही पात्र उमेदवार असतात, त्यांची संख्या आणि उपलब्ध नोकरीच्या जागा यामध्ये मोठी तफावत दिसून येते. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या पांढरपेशी नोकरी मिळवण्यासाठीची खूप इच्छा असते, पण ते साहजिकच इतर प्रकारची नोकरी करण्याकडेही उत्सुक नसतात, आणि म्हणून कदाचित मागणी पुरवठ्यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसून येत असते. हे आपण या पॉईंटमध्ये बेरोजगारीचा अर्थ आणि बेरोजगारीची कारणे ही सविस्तर अभ्यासलेली आहेत. त्यानंतर आपण कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचे परिणाम अभ्यासणार आहोत. ह्या परिणामांमध्ये जर आपण बघितलं, कारण तर आत्ताच आपण अनुभवले किंवा अभ्यासले, यामध्ये आपण बघतोय की बेरोजगारीचे परिणाम हे पराकोटीला जाऊन पोचलेले आहेत. अकॉर्डिंगली इंडिव्हिज्युअल्स वूड लाईक टू बी एम्प्लॉयमेंट फॉर द मोस्ट अब्यूज रिझन दॅट द मॉनिटरी बेनिफिट्स अर्न थ्रू अ स्टेबल सोर्स ऑफ इन्कम will provide them a capacity to spend and perhaps even manage some savings for future. सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर उत्पादनाचा एक स्थिर स्रोत, ज्यायोगे खर्चासाठी निधी उपलब्ध होईल, पैसा उपलब्ध होईल आणि भविष्यातील तरतुदीसाठी बचतही करता येईल, या दृष्टीने बहुतेकांना नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु वास्तव मात्र असे आहे की उत्पादनक्षम वयोगटातील अनेक जणांना नोकरी नसते. भारत सरकारच्या जनगणना खात्याने केलेल्या व्याख्येनुसार बघितलं तर 15 ते 59 हाच वयोगट उत्पादनक्षम मानलेला आहे किंवा तोच असतो. भारतीय समाजाच्या संदर्भात जर विचार केला तर 12वीत शिक्षण घेणारे तुमच्यापैकी बहुतेक जण 16 ते 17 या वयोगटातीलच असतात किंवा आहेत.
ते नोकरी करत नाहीत किंवा त्यांच्याजवळ उत्पादनाचा दुसरा स्थिर स्रोतही नाही. ते आर्थिक गरजांसाठी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून आहेत, जसे तुम्ही आहात. पुढील काही वर्ष स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागेपर्यंत तुमचे किंवा त्यांचे आर्थिक परावलंबित्व तसेच राहणार आहे. म्हणजे आपण पूर्णतः कुटुंबावर आधारित आहोत, कुटुंबावर अवलंबून आहोत. मुलींच्या बाबतीत जर बघितलं तर असं दिसतं की बहुसंख्य कुटुंबामध्ये त्यांना शिक्षण देण्याच्या गरजेची जाणीव निर्माण होत आहे, परंतु ती जाणीव म्हणावी तितकी तीव्र नाही. अनेक कुटुंबामध्ये स्त्रियांनी घराबाहेर पडून अर्थार्जन करावे याला विरोध केला जातो किंवा तो नाकारलाच जातो बऱ्याचदा. अशा तऱ्हेने जर बघितलं तर 15 ते 59 या वयोगटातील उत्पादनक्षम व्यक्ती मोठ्या संख्येने बेरोजगार असण्याचे परिणाम काय असू शकतात ते आता आपल्याला ह्या पॉईंट्समधून अभ्यासायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आपण घेतोय एज्युकेशनल स्ट्रेंथनेशन, शैक्षणिक संधीचा अपव्यय. सेकंड पॉईंट आपण बघतोय शैक्षणिक संधीचा अपव्यय. प्रत्येक कुशल अकुशल म्हणजेच उपयोगात न आणलेले मनुष्यबळ कसे काम करते बघा. प्रत्येक कुशल अकुशल उत्पादनक्षम व्यक्ती समाजात उपलब्ध असलेल्या मौल्यवान मनुष्यबळाचा हिस्सा असते. बेरोजगार प्रौढ व्यक्ती समाजात बहुसंख्येने असणे हे समाजहिताच्या दृष्टीने योग्य नव्हे, कारण त्या समाजाच्या अर्थव्यवस्थेत काही भर घालू शकत नाहीत. उलट आर्थिकदृष्ट्या ते इतरांवर अवलंबून असतात. हा एक मोठा परिणाम होऊन जातो. म्हणजे मनुष्यबळ आहे पण त्याचा उपयोगच नाही आहे काही. ऑल इंडिव्हिज्युअल्स आर व्हॅल्युएबल ह्युमन रिसोर्सेस whether they are skilled or unskilled. To have an adult population which is unemployment is a sorrow state, as these human resources are unable to add value to the economy but become dependent on others for satisfaction of their needs. They become a burden on the working population. याच्यामुळे काय होतं आहे, इतर आर्थिक घटकांवर ह्या मनुष्यबळाचा काहीच उपयोग होत नाही किंवा त्यांच्यापासून काहीच उत्पादनाचा स्रोत मिळत नाही. त्यानंतर आपण दुसरा परिणाम अभ्यासणार आहोत, एज्युकेशनल स्ट्रेंथनेशन, शैक्षणिक संधीचा अपव्यय. पहिला पॉईंट आपण बघितला अनटायटल ह्युमन रिसोर्सेस, उपयोगात न आणलेले मनुष्यबळ. आणि सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत एज्युकेशनल स्ट्रेंथनेशन, शैक्षणिक संधीचा अपव्यय. सुशिक्षित प्रशिक्षित असूनही बेरोजगार असणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. असेही असू शकते की त्यांना मिळालेले शिक्षण किंवा प्रशिक्षण नोकरी मिळवून देण्यास उपयोगी नसते. हे खरे आहे की अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पाहता कालबाह्य झालेले आहेत. भारत सरकार शिक्षण क्षेत्रासाठी करोडो रुपये खर्च करते आणि तरीही शिकून बाहेर पडणाऱ्या तरुणांजवळ आवश्यक असे कौशल्य पाहिजे त्याचा अभाव असतो किंवा ते रोजगारक्षम झालेले नसतात, असंही चित्र दिसतं. There are many individuals who receive formal training and who continue to remain unemployed. Perhaps their training has failed to equip them adequately for the world of work. It is true that many educational programs are out of touch with the needs of the outside world. The government spends crores of rupees on education, and yet the educated output is largely skill deficient or unemployable. थर्ड पॉईंट आपण इथे अभ्यासणार आहोत अनएम्प्लॉयमेंट, शैक्षणिक पात्रता संघटना नसणे, शैक्षणिक पात्रता सुसंगत नसणे. सॉरी, इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. शैक्षणिक पात्रता सुसंगत नसणे असा तो पॉईंट आहे. देर आर countless examples of persons who are trained in one field but who work in a totally unrelated area. Take the case of a person with a professional degree or PhD who works as a clerk. ज्या क्षेत्रातले उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतलेले आहे त्या क्षेत्रात नोकरी न मिळाल्यामुळे
उच्च शिक्षणाची आवश्यकता नसलेल्या प्रशिक्षित क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ आपण बघितलं तर विद्यावाचस्पती पदवी म्हणजेच PhD प्राप्त केलेली असताना कारकून म्हणून काम करणे, अशी सर्रास लोक काम करताना आपल्याला दिसतात. उदाहरण आपण दुसरे जरी बघितले तर इंजिनियर होणारा विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने जीवनात पुढे इंजिनियरचंच काम करेल असंही नाही, कारण बेरोजगारीच एवढी वाढली की इंजिनियर हे आपल्याला काहीतरी वेगळंच काम करताना आज समाज व्यवस्थेमध्ये दिसत आहेत. आपण चौथा पॉईंट बघतोय, अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज, समाजविरोधी कारवाया. मग आता या समाजविरोधी कारवाया ही सुद्धा एक बेरोजगारीचं वाढतं प्रमाण दिसतंय. लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज may drive people on engage in anti-social activities. Survival children who drop out from the school system could find themselves engaged in various anti-social or undesirable activities to make quick money. म्हणजे काय होतं आहे, मनुष्याच्या सहनशीलतेला काही मर्यादा असतात आणि या संधीच्या अभावामुळे काय होतं, कधीकधी माणसाची सहनशक्तीच मुळात संपून जाते किंवा संपुष्टात येते आणि योग्य संधी न मिळाल्यामुळे ही लोक काय करतात, न कळत समाजविरोधी कारवायाकडे वळू लागतात. शालेय शिक्षण अपुरे सोडून देतात आणि कधीकधी ते सोडावेही लागते मुलांना परिस्थितीमुळे. आणि मग ही मुले अर्थार्जन मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी गुन्हेगारी जगताकडे ओढली जातात किंवा ती स्वतःहून जातात. अशी काही परिणाम बेरोजगारीचे होताना दिसतात. पाचवा पॉईंट आपण घेतोय, इम्पॅक्ट ऑन मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्यावर परिणामही होतो. बेरोजगारीचा परिणाम हा मानसिक आरोग्यावरही होताना आपल्याला दिसतो. बेरोजगारीला कंटाळल्यामुळे काही जण पराकोटीचे वैफल्याने ग्रासले जातात, एकटे पडतात आणि एकटेपणामुळे, वैफल्यामुळे आयुष्याकडे एक निगेटिव्ह ॲप्रोच त्यांचा तयार होतो, नकारात्मक दृष्टी तयार होऊ लागते आणि त्यातील काही एकटेपणाला सामोरे जातात किंवा आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होताना दिसतात. देर आर दोज हू एंड अप being disappointed with life, studies or trapped in boredom. They may become frustrated, develop a negative outlook on life, and even feel lonely, depressed and suicide. त्यानंतर आपण 6 नंबरचा पॉईंट घेतोय, ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन नॅशनल डेव्हलपमेंट, राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम. बेरोजगारीचा राष्ट्राच्या विकासावर कसा प्रतिकूल परिणाम होतो ते आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे. हॅव यू वंडर्ड व्हॉट आर द लॉंग टर्म implications on national development if the scale of unemployment, especially that of the youth, is on the rise? Youth and young adults make up the future of our society. Unemployment among them can have a negative effect on national development. राष्ट्राच्या विकासाचा जर विचार केला तर वाढत्या बेरोजगारीचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तर तो करायला हवा. समाजाचे भवितव्य घडवण्यात तरुण पिढीचा वाटा महत्त्वाचा असतो. अनेक तरुण मंडळी बेरोजगारीमुळे त्रस्त असणे ही गोष्ट राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम करणारी ठरते आणि म्हणून बऱ्याचदा भारत हा तरुणांचा देश असूनही भारतामध्ये आजच्या परिस्थितीला खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे परिणाम अनुभवायला आपल्याला मिळताना दिसतात. त्यानंतर आपण मेजर्स टू टॅकल द प्रॉब्लेम्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीवर उपाय, ह्या मेन पॉईंटमधून त्याच्या सब पॉईंट्सच्या आधारे आपल्याला इथे विस्तृतरित्या अभ्यास करायचा आहे. फर्स्ट पॉईंट आपण बघतोय, एज्युकेशनल चेंज, शिक्षण पद्धतीमध्ये बदल आपल्याला बघायचा आहे. काय काय बदल करता येईल. चेंजेस नीड टू बी मेड इन द कॉन्टॅक्ट ऑफ एज्युकेशनल कोर्सेस ॲज वेल ॲज द ओव्हरऑल सर्क्युलर्स experience. Academics need to develop mindset that are open to change. The educational programs on offer must become choice-based, need-based, and
centered. If educational programs are relevant to community needs, local needs, industrial needs, they will help to develop useful human resources for needs in a changing world. शिक्षण पद्धतीमध्ये बदल पाहिजे. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षण पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा तज्ज्ञांनी अधिक खुल्या रीतीने ह्या प्रश्नाकडे बघणं खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी त्यांची आवड, गरज याप्रमाणे पर्याय उपलब्ध करून द्यायला हवे आहेत. विद्यार्थी केंद्रित हा अभ्यासक्रम असायला हवा. शैक्षणिक कार्यक्रम आखताना समाजाच्या गरजा, स्थानिक गरजा, उद्योग क्षेत्राच्या गरजा अशा गोष्टी विचारात घेणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून बदलत्या काळाला समर्थपणे विद्यार्थी कसा सामोरा जाऊ शकेल त्या पद्धतीने मनुष्यबळ विकसित करण्याचं काम ह्या शिक्षण पद्धतीमधून व्हायला हवे. मला असं वाटतं आत्ताचं ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे बदललं गेलेलं आहे 2020-21 ह्या वर्षामध्ये, ह्या बदलत्या धोरणाचे जाहीर आपण बऱ्याचशा न्यूज चॅनलमधून न्यूजमधून आत्ताच ऐकलेलं आहे. आणि हा बदल खऱ्या अर्थाने खूप योग्यच असा आहे असं मला वाटतं. 2030मध्ये ह्या अभ्यासानुसार आपण पुढे जाणार आहोत. कौशल्ययुक्त शिक्षण घेणार आहोत, मातृभाषेतून शिक्षण घेणार आहोत आणि ही एक चांगली संधी बेरोजगारीवर उपाय म्हणून दिसण्यास किंवा त्याच्याकडे बघण्यास हरकत नाही. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट अभ्यासतो आहोत, स्किल डेव्हलपमेंट, कौशल्याचा विकास व्हायला हवा. मच ऑफ व्हॉट इज लर्न इज नॉलेज सेंट्रिक. While the role of knowledge is invaluable, there is a desperate need to also cultivate skill, especially those which are employment worth or those which can promote self-employment and develop entrepreneurship potential of the learners. For example आपण बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान रुसा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. The silent feature of which is to enable institutions of higher education for capacity building in different fields of employment. कौशल्य विकासाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही विद्यार्थी जे शिकत आहेत, ज्ञानाभिमुख आहेत, ज्ञानाचे शिक्षण पद्धतीमध्ये स्थान अत्यंत मोलाचे असले तरी व्यवसायाभिमुख कौशल्याच्या प्रशिक्षणाची गरज अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्याला उत्तम रोजगाराच्या संधींचा लाभ घेता येईल, स्वयंरोजगार निर्माण करता येईल, उद्योजक बनवून इतरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करता येईल. या गोष्टी कौशल्याभिमुख अभ्यासामुळे शक्य होतील. उदाहरणार्थ राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा हा कार्यक्रम उच्च शिक्षणाच्या संस्थांना रोजगाराच्या विविध क्षेत्रामधील क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी समर्थ बनवणे हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य आहे. तिसरा पॉईंट अभ्यासतो आहोत आपण, व्होकेशनल ट्रेनिंग, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम. हाही उपाय बेरोजगारीवर खूप उपयुक्त ठरू शकतो. शिक्षण पद्धतीमध्ये जर व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबवला तर अनेक वर्ष आपल्याला ह्या बेरोजगारीतून बाहेर पडता येईल. असे जर झालं तर तांत्रिक विद्यार्थ्यांच्या व्यवसायांच्या शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये माध्यमिक स्तरापासून तर व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना असे प्राधान्य इथे देण्यात आले आहे. व्होकेशनल कोर्सेस ज्याला आपण म्हणतो, व्होकेशनल ट्रेनिंग्स. द नीड फॉर व्होकेशनलायझेशन हॅज बीन अ लॉंग स्टँडिंग नीड. दिस विल प्रोव्हाइड ऑप्शन्स फॉर लर्नर्स to branch into vocational programs of study. The draft News Educational Policy 2019 has laid emphasis on vocational training for the secondary stage upwards. त्यानंतर आपण चौथा पॉईंट अभ्यासत आहोत, इंडस्ट्री एज्युकेशन सिम्बोसिस. औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. द एनकरेजमेंट ऑफ इंडस्ट्री, युनिव्हर्सिटी
endeavors has been talked about, discussed and implemented in survival institutions, especially in areas of science, engineering, pharmacy, medicine, technology, media study, फॅशन डिझायनिंग अँड मॅनेजमेंट. औद्योगिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहयोगातून काही शैक्षणिक कार्यक्रम हाती घेता येईल याबद्दल चर्चाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहेत. काही संस्थांमध्ये असेही कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत की त्यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, फॅशन डिझायनिंग आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांचाही या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच बेरोजगारीवर उपाय म्हणून होऊ शकतो. त्यानंतर आपण 5वा पॉईंट अभ्यासणार आहोत, एंटरप्रेन्योरशिप अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट, उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती. भारत सरकार तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन देत आहे. ज्या तरुणांची आव्हानांना तोंड देण्याची आणि धोके पत्करण्याची तयारी असते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्वयंरोजगार हा सुद्धा बेरोजगारीवर चांगला उपाय ठरू शकतो. द गव्हर्नमेंट हॅज बीन एनकरेजिंग startups in various fields. This is a boost to those who are willing to take up challenges and risks based on their personal strengths and trainings. Self-employment is one measure to minimize the extent of unemployment. ह्या पद्धतीने जर विचार केला तरुणांनी तर खऱ्या अर्थाने भारतातील बेरोजगारी ही कमी होऊ शकते आणि आपल्या नरेंद्र मोदी सरकारने किंवा BJP सरकारने जेव्हापासून ते सत्तेत आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी आपल्याला स्टार्टअपसाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की ज्यातून वेगवेगळी कौशल्य शिकून तरुण हा स्वयंरोजगार करू शकतो आणि आपली बेरोजगारी त्यातून कमी करू शकतो. आपल्या घर परिवार किंवा इतर ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने ह्या टॉपिकमध्ये आपण बेरोजगारी, त्याचा अर्थ, त्यानंतर त्या संदर्भातल्या काही स्थिती अभ्यासल्या. त्याचबरोबर बेरोजगारीची कारणेही आपण इन डिटेल अभ्यासली आहेत. त्याचबरोबर बेरोजगारीचे परिणाम आपण बघितले आणि बेरोजगारीवर आधारित उपायसुद्धा यामध्ये आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या अभ्यासणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. थँक्यू. धन्यवाद.